नमस्कार मंडळी, मी मानसी शिंदे आपलं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी म्हणी म्हणूया का. तर आपली पहिली म्हण आहे, ओसाडात तुपाशी भाकरी आणि म्हणे माझीच आहे सगळी. या म्हणीचा अर्थ आहे की आपल्याकडे थोडंच आहे, पण लोकांना दाखवताना आपण काय दाखवतो, आपल्याकडे भरपूर आहे. याचं सर्वात मोठं एक्झाम्पल म्हणजे आपलं सोशल मीडिया. कारण बरेच जण, सगळेच नाही पण बरेच जण, आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच थोडीफार प्रमाणात सवय लागली की आपल्याकडे थोडं आहे पण आपण जास्त दाखवतो. चला, आता आपली दुसरी म्हण आहे, खाल्लं माशाचं लोणचं आणि दाखवतो महादेवांचं स्वप्न. समजलंच असेल तुम्हाला. याचा अर्थ आहे की आपल्या आजूबाजूला बरेच लोक असे आपल्याला दिसत असतात, उठता बसताना त्यांच्या तोंडात, त्यांच्या मुखी देवाचंच नाव असतं, पण जेव्हा ते दुसऱ्यांशी वागतात तेव्हा त्यांचा खरा स्वभाव, खरी वागणूक आपल्याला कळते की कसे ते दुसऱ्यांशी वाईट वागतायत किंवा देवाचं नाव घेतात पण दुसऱ्यांना कसं ते खाली पाडतायत बोलून, किंवा लहान मुलांशी कसे वागतायत, यावरून आपल्याला सगळ्यांना कळतं. आता मी हे बोलताना तुमच्या डोक्यात आलंच असेल कोणतरी असं, हो ना. बरं, आपली तिसरी म्हण आहे, डोकं नाही आणि नुसती केसांची हवा. याचा अर्थ आहे की ज्याला काहीच ज्ञान नाही पण समोरच्याला त्याला दाखवायचं की स्वतःला आपल्याला किती ज्ञान आहे, आणि त्यांचा स्वभाव, त्यांची वागणूक ही अशी ऐटीत असते, म्हणजे एकदम मोठेपणा, पण त्यांच्यात असं काहीच नसतं, असे कोणतेच गुण नसतात. बरं, मला सांगा, या म्हणी तुम्हाला आवडल्या का, आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या म्हणी माहिती आहेत मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. धन्यवाद.